नमस्कार दोस्तांनो. तर आज माझा हा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे माझे गेल्या महिन्यात माझे अँजिओप्लास्टी झालेली आहे. तर काही टेन्शनमुळं, काही जास्त फास्ट फूड खाल्ल्यामुळं, फास्ट फूड कधी खातच नव्हतो. पण 2 वर्ष झालं माझी मंडळी वारल्यापासून सतत टेन्शन डोक्यावर असायचं. त्यात लोकांचं थोडंफार देणं घेणं त्याचं टेन्शन. त्या टेन्शनमध्ये असंच काम करत होतो आणि एका मंगळवारी सुट्टी होती आणि मी घरी सकाळपर्यंत आंघोळीचं वगैरे इकडे तिकडे चालू असताना माझ्या एका छातीत दुखायला लागलं. ह्या छातीत दुखायला लागल्यानंतर मग म्हटलं आता आंघोळ केल्याशिवाय तर दवाखान्यात जाता येत नाही आपल्याला. म्हणताना छोटीशी कळशी उचलून मी गॅसवर ठेवायला गेलो तर दुसरी बाजू धरली माझी छातीची. इतकी आकडून धरली की मला माझ्या मनात जरा वाईस शंका आली की हे काहीतरी लक्षण वेगळे दिसते. म्हणजे तसं डोक्याला मी जरा थोडं असं हात पुसला तर घाम आला होता. मग माझे दोन्ही मुलं कामाला गेलेले होते, घरी कोण नव्हतं. 8:15 8:30 वाजले होते. मग आमच्या शेजारचा मुलगा गणेश शिंदे, आमचा थोरला मुलगा प्रणव शिंदे हा घरीच होता. त्याला मी तसंच छाती धरून त्यांच्या गेटमधून आत गेलो आणि त्याला म्हटलं, प्रणव मला दवाखान्यात घेऊन सोड म्हटलं. मग त्यानं मला इथं पलूसमध्ये लाईफ केअर हा दवाखाना आहे, चांगला स्पेशालिस्ट दवाखाना आहे. त्या दवाखान्यात मला त्याने ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर मी इथून जाताना गाडीवर बसलो. तर गाडीवर बसल्यानंतर माझा त्याने एक असा हात धरला होता आणि माझ्या डोक्यात असं घाम चालू होता आणि मी त्याच्या पाठीवर असं मुंडकं ठेवून बसलो होतो. जस्ट 3 मिनटात मला दवाखान्यात नेलं. एक 5 मिनटं जर लेट होत होतो तर मला मोठा मेजर अटॅक येणार होता. का तर माझ्या दोन्ही नसा ब्लॉक होत्या आणि 2 नसांमधली एक नट पूर्ण ब्लॉक होती, दुसरी होती ती 95% ब्लॉक झालेली होती. अगदी थोडं रक्तप्रवाह चालू होता. तेवढ्यातच मला छाती दुखायला लागलं. मी वेळेत ॲडमिट झालो दवाखान्यात आणि लाईफ केअरमध्ये ॲडमिट झाल्यानंतर मग तिथं मला दिवसभर त्यांनी ट्रीटमेंट दिली. ट्रीटमेंट दिल्यानंतर माझं थोडं म्हणजे धाप कमी झाला. पण आज जी वडण होती छातीत ती काही माझी कमी झालेली नव्हती. मग आपले पैसे भरायची परिस्थिती नसल्यामुळे जे काय असेल ते थोडं बिल झालेलं डॉक्टरच होतं. ते आम्ही लाईफ केअरचं बिल भागवलं. त्यानंतर त्या डॉक्टरला सांगितलं, आमच्याकडे काही पैसे नाही डॉक्टर आणि आम्हाला सांगलेलं पुढं भारतीय हॉस्पिटलला चिठ्ठी द्या. त्यांनी डॉक्टरला तिकडे कन्फर्म करून सांगितलं. मग 7 साडेसहा वाजता ॲम्ब्युलन्स आली. ॲम्ब्युलन्समधनं मला सांगलेलं नेण्यात आलं. ते डॉक्टर पतंगराव कदम यांचं भारतीय हॉस्पिटल आहे, तिथं मला नेलं. मग आणि तिथे नेल्यानंतर मला मग डॉक्टरने तिथं लगेच ट्रीटमेंट द्यायला चालू केलं. इंजेक्शन वगैरे सोडली आणि दुसऱ्या दिवशी 11 वाजेपर्यंत थोडं माझं सगळं कव्हर झालं. त्यानंतर मला अँजिओग्राफीला घेतल्यानंतर डॉक्टरने सांगितलं असं असं सगळं आहे, करायला पाहिजे. आणि अँजिओप्लास्टी आणि अँजिओप्लास्टी दोन्ही एका टायमालाच केलं, कारण त्याची कंडिशन होती की 2 शिरा पूर्ण चोकअप होत्या. त्यानंतर आता माझं ऑपरेशन अँजिओग्राफी सर्जरी झाल्यानंतर मला 1.5 तासानं मला पूर्ण दुखायचं पण झालं. माझ्या छातीच्या वेदना होत्या पूर्ण अगदी फ्री रिलॅक्स झालं. जसं आपण मोकळ्या हवेत वातावरण फिरायला जातो बिना टेन्शनचं, तसं माझं शरीर झालं. त्यानंतर मला त्यांनी 2 दिवसांनी डिस्चार्ज दिला आणि भारतीय हॉस्पिटलचा मी धन्यवाद आभार मानतो. कारण डॉक्टर पतंगर कदम साहेबांचं आपल्या ह्या जनतेवर फार उपकार आहे. त्यांनी ह्या दवाखाना बांधल्यामुळे गोरगरिबांचे ऑपरेशन भलं सरकारच्या स्कीममधनं ऑपरेशन होते, पण ते गोरगरिबांची फ्री ऑपरेशन होते. ते एक नंबर काम आहे. आणि भारतीय हॉस्पिटलला माझे धन्यवाद. कारण 15 वर्षापूर्वी माझ्या वडिलांचं भारतीय हॉस्पिटललाच ऑपरेशन झालेलं होतं. प्रोस्टेट ग्रंथीचं ऑपरेशन झालं होतं. त्या टायमाला बी स्कीममध्ये बसवलं. त्यामुळं भारतीय हॉस्पिटलचा मी सदैव आभार राहीन. आणि माझा सांगण्याचा उद्देश एवढा आहे की साधारणपणे 50 वर्षाच्या नंतर माणसाला थोडा कधी असा त्रास होत असला तर त्यांनी सांगलीला माधव वाघ म्हणून एक मोठा दवाखाना आहे. तिथं तुम्ही जर टेस्ट केली समजा अँजिओग्राफीची, म्हणजे तुम्हाला आत शिरा ब्लॉक वगैरे आहेत का हे जर तुम्ही तपासला अगोदर, तुम्हाला त्याच्या लगेच निर्णय घेता येतोय. पण तुम्ही असं जर करत बसला, थोडा अंगावर जर काढत बसला तर अचानक अटॅक येण्याची फार लक्षणं असते ती. मला थोडा अटॅक आला होता. 99% अटॅक मला आलाच होता. फक्त माझं नशीब चांगलं, मी स्वतःहून त्या मुलाला घेऊन मी आमच्या शेजारच्या दवाखान्यात ॲडमिट झालो. तिथं 3 मिनटात दवाखान्यात नेलं मला. डॉक्टरमध्ये 5 मिनटं लेट होत होता तर फार मोठा अटॅक होत होता आणि पेशंटची काही गॅरंटी नव्हती. तरी माझं नशीब चांगलं आहे. आमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे ते. आणि मग ही असं आहे. तर ह्या ज्यांनी 50 वर्ष पुढे हा त्रास होतो त्या लोकांनी थोडंफार दवाखान्यात जाऊन ट्रीटमेंट घ्यावी आणि आपण व्यवस्थित आहे का. आणि फास्ट फूड किंवा असं ही तेलकट तळलेले पदार्थ खाऊ नये किंवा मटण खाऊ नये. आता डॉक्टरने मला सल्ला दिलेला आहे, महिन्यातनं 1-2 वेळा चिकन खाल्लं चालतं आहे, पण तेलकट तिखट आंबट वगैरे असलं खायचं नाही. आणि
वडापाव म्हणा, हे म्हणा, असं म्हणा, भजी म्हणा, ही तेलकट पदार्थ किंवा पापड असं हे लोणचं वगैरे असलं काही खायचं नाही. साधं आपलं शाकाहारी जेवायचं. मग आता माझी तब्येत व्यवस्थित ठीक आहे म्हणून मी आज व्हिडिओ केला होता एवढा. आणि माझे 1 महिना व्हिडिओ बंद होते, तर यूट्यूबवर मी आता थोडं माझे व्हिडिओ टाकतो मी. तुम्ही सर्वांनी मला लाईक सपोर्ट करा, एवढी माझी कळकळीची विनंती आहे. जय हिंद, जय भारत.